नमस्कार, मी माधुरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. इकडे बघा, ही अरबी आहे आणि ही आम्ही खाण्यासाठी आणलेली होती आणि ती काही खाल्ली नाही. आणि आता पावसाळ्यामध्ये ह्याला छान मोड आले होते, म्हणून फेकून न देता मी माझ्या ग्रो बॅगमध्ये लावलेली आहे. आणि पुढे तुम्हाला रिझल्ट पण दाखवेन किती सुंदर आलेला आहे तो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीनच असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. इथे पहा, आता मी अरबी लावून घेते आणि माती कशी तयार करायची त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्कीच पहा. आणि इथे पहा, मी आता माती पण चेंज वगैरे काहीच केलेले नाही, फक्त त्याच्यामध्ये मी गांडूळ खत मिक्स केलेलं आहे. आणि ज्या बाजूने मोड आहेत ती वरती बाजू ठेवायची आणि बाकीचं पूर्ण झाकून ठेवायचं. फक्त जे मोड दिसतात तेच फक्त ओपन ठेवायचे, म्हणजे त्याला छान नंतर पुढे वाढ होईल आणि पानं वगैरे छान येतील. व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसंच तुम्ही सुद्धा नक्कीच लावून पहा. खूप छान तयार होते आणि खूप मेहनत पण घ्यायला लागत नाही. इथे पहा, मी नुसतंच खोचून सारखं घेतलेलं आहे आणि 15-20 दिवसानंतर बघा पानं किती सुंदर तयार झालेले आहेत बघा. आणि मस्त पूर्ण हिरवगार असं झालेलं आहे. आणि इथे पहा, आता 5 महिने झालेले आहेत आणि आज आपल्याला अरबी काढायची आहे बघा. पानं आता त्याचे सुकून गेलेले आहेत आणि अशी सुकून गेल्यानंतर मी थोडंसं पाणी द्यायचं बंद केलं आणि आज आपण हे पूर्ण काढून घेऊया. आणि किती निघते हे तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चला, आता मी अरबी काढून घेते, तुम्हाला दाखवेन किती निघते ती. आणि हळूहळू काढायला घेतली आणि काढता काढता बघा, आतमध्ये मुंग्या पण झालेल्या आहेत आणि त्या पण लाल आहेत, चावतात त्या. आणि तरीसुद्धा आता मी हे सर्व काढून घेते. आणि हे बघा, इकडे असं काढून घ्यायचं आहे. पूर्ण माती थोडीशी कडक झालेली आहे, कारण आपण माती तयार केलेली नव्हती आणि त्याच्यामध्येच लावलेलं होतं. तरी पण आपल्याला किती भेटणार आहे ते पुढे समजेलच. आणि मी आता काढून घेते. तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्या घरी असेल, त्याला मोड वगैरे आले असतील तर नक्की तुमच्या कुंडीत लावून पहा. खूप छान तयार होते. आणि इथे तर मी खूप मेहनत पण घेतलेली नव्हती, तरीसुद्धा आता मस्त मला अरबी खाण्यासाठी भेटेल. आणि ही उकडून खायची आणि उकडल्यानंतर तुम्ही चटणी त्याची बनवून खाऊ शकता, भाकरीसोबत छान लागते. किंवा तसंच खाल्लं तरीही चालतं मस्त. हे घशाला वगैरे अजिबात खाजवत नाही. त्याच्यामधील ही अरबी आहे. इथे बघा, तुम्हाला थोडंसं दिसत नाही, कॅमेरा थोडासा वरती गेलेला आहे आणि मी पाहिलेलंच नव्हतं. माझं पूर्ण लक्ष अरबी काढण्यातच होतं. आणि इथे पहा, थोडीशी अरबी मी काढलेली आहे आणि अजून आपल्याला किती भेटते बघूया. आणि अजून आपण काढूयात अरबी. आणि इथे पहा, मी थोडीशी काढलेली आहे आणि थोडंसं इथे वाईट वाईट दिसतं, पण ते मी चोळून बघितलं तर काहीच आतमध्ये त्याला झालेलं नाही, फक्त नुसतं वाईट असं झालेलं आहे. मला वाटतं मुंग्या झालेल्या आहेत आतमध्ये, म्हणजे मातीमध्ये, म्हणून ते तसं त्याला झालं असेल असं असं मला वाटतं. पण मी चोळून बघितलं पण त्याला काहीच आतमध्ये झालेलं नाही, व्यवस्थित आहे अरबी. आणि पूर्णपणे हेल्दी आहे मस्त. आणि ही बघा, ही आपण लावलेली होती ती आहे, सुकून गेलेली आहे ती. आणि असंच आता मी सर्वच काढून घेते आणि तुम्हाला मी दाखवते आज किती अरबी काढलेली आहे ती. आणि बघा, मेहनत पण कमी, फक्त लावण्याचं काम केलं आणि पाणी द्यायचं काम केलं, तेवढंच, दुसरं काहीच नाही. तरीसुद्धा बघा किती सुंदर अशी अरबी आज आपल्याला खाण्यासाठी भेटणार आहे. इथे बघा, थोडीशी अरबी मी काढून दाखवते तुम्हाला, जी वाईट झालेली आहे ती. आणि हाताने बघा चोळून दाखवते, त्याचं पूर्णपणे निघून जातं, म्हणजे आपली अरबी चांगली आहे बघा. फक्त थोडंसं आहे ते धुवून वगैरे निघून जाईल. आणि खूप हेल्दी अशी अरबी आज आपल्याला खाण्यासाठी भेटेल बघा. हे काढलं तर बघा त्याला किती आहेत. आणि काही ठिकाणी खूप मोठे मोठे अशा अरबी आहेत. आणि बघा, अंगावर माझ्या मुंग्या पण चढतात, म्हणून आता पटकन मी अरबी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. किती सुंदर अशी भरपूर अरबी निघालेली आहे आणि साईज पण मस्त आलेले आहेत बघा. किती सुंदर अशी अरबी काढून झालेली आहे माझी.
तुम्हाला आवडली का माझ्या बागेमधील अरबी? आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि या आता माझ्यासोबत तुम्ही याची चटणी खायला किंवा उकडलेलं खायला. आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा.